कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला एवढी आठवण येते सुनबाईंची तर त्यांना घरला घेऊन या की परत. अहो नाही तसं काय खरं तर नाही अगं ताई, असं कसं? तिलाच तुझ्या संकट राहायचं नाही ना हो या घरात, असं तिने स्पष्ट सांगितलंय, है का नाही? दुर्गे, जरा थंड घे. या घरच्या सुखासाठी आम्ही काय बी करू, त्यांना आम्ही नगय घरात. पण या घराला त्या हव्या असतील आणि त्या परत येणार असतील तर आम्ही जाऊ कुठं पण बाहेर. तुम्ही कुठं जायचं नाही. मस्त मी लय वेळा सांगितलं, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथंच राहणार. इथं आनंदात राहा आईसाहेब, तुम्ही काही लय विचार करू नका. अधिपती, तुम्ही उदास असताना आम्ही आनंदात कशा काय राहणार? हा, उदास नाही आहे मी. उदास पुढे तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय आम्हाला. अहो नाही, हे बघा, आमचं काय बी टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका, कारण तुम्हाला त्रास झाला का नाही की तो आम्हाला होतो. आम्हाला त्रास होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही नाही, मी काय त्रास करून घेत नाही. मी तुम्हाला काय त्रास होऊ देणार नाही. असं कसं म्हणताय तुम्ही तुम्हाला त्रास नाही होत म्हणून? हा, तसं असतं तर तुम्ही जेवण कमी केलं असतं काय? हा, एवढा व्यायाम करणारा रांगडा गडी हल्ली कुठं उठून व्यायाम करतोय? कारण रात्री विचार करून करून तुम्ही उशिरा झोपता, मग सकाळी डोळे उघडत नाहीत. व्यायाम कसा होणार हो? आज तर तुम्ही आरतीला भी नव्हता. आम्ही जाणतोय तुमचं मन अधिपती, त्रास होतोय तुम्हाला, पण आमच्यासाठी तुम्ही ते दाखवत नाही. असं काय नाही. नाही कसं? तुमच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला ओळखतो अधिपती. सोनबाई घरात नाही तर तुमचं कशातच लक्ष नाही. ऐका तुम्ही आमचं, तुम्ही त्यासनी घरला परत घेऊन या. मी नाही जाणार. तेव्हा त्यासनी यायचं असेल तेव्हा येऊ दे की त्यांना. असं बोलू नका अधिपती. लग्नाची बायको आहे ती तुमची, या घरची लक्ष्मी आहे. त्यांनी असं रागावून माहेरी जाणं बरोबर नाही. त्या कोणता बी वाद न होता माहेराला गेल्या असत्या तर आम्ही अगदी त्यांना तिथं राहू दिलं असतं, अगदी वर्ष 2 वर्ष राहू दिलं असतं. पण आता त्या घरातनं भांडून बाहेर पडल्यात. त्यांच्या मनात किलबिश आहे आणि अशा मनस्थितीत त्यांनी माहेराला राहणं बरोबर नाही. घरच्या लक्ष्मीने घरचा उंबरा ओलांडायचा असतो, तो घरात येण्यासाठी, घराबाहेर जाण्यासाठी नाही. अधिपती, जावा, जा आणि त्यासनी घरला परत घेऊन या. पण आईसाहेब त्या हे बघा, तुम्हाला जाणं जड जात असेल का नाही तर आम्ही जातो. परत एकदा त्यांना इनवण्या करतो, हातपाय पडतो. देवीला साकडं घालतात का नाही तसं साकडं घालतो. तुम्हाला माहिती आहे अधिपती, आम्ही देवी समोर फक्त साकडं घालतो, बाकी कुणा समोर भी नाही. पण तुमच्यासाठी सुनबाई घरला परत याव्या म्हणून भीक मागतो, पदर पसरतो आम्ही त्यांच्या पुढं. तुम्ही कशाला त्यांच्यासमोर पदर पसरायचं? ना तुम्ही जाणार ना मी जाणार. त्या स्वतःच्या मर्जीने गेल्यात ना हो घरातनं बाहेर, मग स्वतःच्या मर्जीने त्यांनी परत यावं. आणि नाही आल्या तर काय फरक पडत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।